ए टू झेड हेल्दी टिफिन सिरीजमधील आजचे आपले लेटर आहे एक्स आणि आज मी बनवणार आहे ख्रिसमस स्पेशल कुकीज. या कुकीज मी आरुषच्या स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी वेळेस बनवल्या होत्या, त्यामुळे आम्ही याला ख्रिसमस कुकीज असे नाव दिले आहे. आपण याला रागी कोकोआ कुकीज असे देखील म्हणू शकतो. इथे आपल्याला 1 कप नाचणीचे पीठ 4 ते 5 मिनिटं ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा कप गव्हाचे पीठ, पाऊण कप आपल्याला घ्यायची आहे कोकोआ पावडर, हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर आणि हे आपल्याला छान चाळून घ्यायचे आहे. असे चाळून घेतल्याने सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतात आणि गुठळ्या बनत नाहीत. आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आपण भाजून घेतलेली नाचणी पावडर, हाफ कप जॅगरी पावडर आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे 1/3 कप वितळून घेतलेले तूप आणि आपल्याला हे सर्व हाताने असे मिक्स करून छान याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता याच्यातून आपल्याला पेढ्या साईज एवढे बॉल घ्यायचे आहेत आणि त्याच्या छान अशा गोल हाताने चपट्या चपट्या कुकीजचा शेप देऊन कुकी बनवायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकता किंवा तुम्ही कुकी कटर यूज करून तुम्हाला हवा त्या शेपमध्ये कुकीज बनवून घेऊ शकता. इथे माझ्या एकूण 20 कुकीज तयार झालेल्या आहेत आणि याच्यावर मी आता हे डार्क चॉकलेटचे चोको चिप्स लावत आहे. हे दिसायलाही छान दिसते आणि मुलेही आवडीने खातात. एक बॅच मी इथे गॅसवर कढईमध्ये बेक करणार आहे आणि दुसरी बॅच मी एअर फ्रायरमध्ये 180 टेम्परेचरला 12 मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायचे आहे. आज मला सर्दी झाली आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा बसला आहे. बघू शकता इथे आपल्या कुकीज तयार झाल्या आहेत. खायला 1 नंबर लागतात. लहान मुले आणि मोठेही आवडीने खाऊ शकतात. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. थँक्यू.